मुलांची शाळा सुरू झाली आणि मुलं शाळेतून घरी आली की काहीतरी मस्त चटपटीत असं खायला मागतात. अशा वेळी काय खायलायचा हा प्रश्न असतो. रोज रोज आपण बाहेरचे कुरकुरे किंवा वेफर्स मुलांना देऊ शकत नाही. अशा वेळी मस्तपैकी अगदी 10 मिनिटात होईल अशी बटाट्याची खास चकली बनवू शकतो. अगदी झटकी पट सगळ्यांना आवडेल आणि शेवटपर्यंत कुरकुरीत येईल अशी आपली ही बटाट्याची खमंग खुसखुशीत चकली, जी करायला सोपी आणि सगळ्यांना आवडेल इतकी मस्त रेसिपी आणि साहित्य देखील आपण अगदी घरातलंच करतोय. चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीला लगेचच आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 वाटी इतकी फुटाण्याची डाळ घेतली. आता ही वाटीचं जे प्रमाण आहे तेच आपण नंतर शेवटपर्यंत वापरणार आहोत. फुटाण्याची जी काही डाळ घेतली ती अगदी बारीक अशी करून घेणार आहोत. ह्याची चांगली पूड झाली पाहिजे. त्यानंतर ती एका बाउलमध्ये काढून घेतली. आता 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, ते उकडून घेतले होते, त्याची साल आता आपण काढून घेणार आहोत. आता माझे बटाटे थोडेसे आकाराने लहान होते, त्यामुळे मी 2 बटाटे घेतले. तुमच्याकडे जर बटाटा मोठ्या आकाराचा असेल तर तुम्ही एकच मोठा देखील बटाटा घेऊ शकता. बटाट्यामुळं काय होतं, ह्या रेसिपीला खूप छान चव येते. आपण बाहेरून जशी आलू भुजिया, शेव वगैरे विकत आणतो तर अगदी तशीच ह्याची चव लागते. त्यामुळे घरच्या घरी आणि आपण अगदी मस्तपैकी ही रेसिपी बनवू शकतो. आता हे बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले, त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि आता ह्याची आपण चांगली अशी पेस्ट करून घेणार आहोत. आता पाणी घालताना आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी घालू शकतो. आता तुम्ही पाहू शकता अगदी मस्त एकसारखी अशी आपली बटाट्याची जी काही पेस्ट आहे ती छानपैकी तयार झाली. आता ही पण जी काही पेस्ट आपण करून घेतली होती ही पण आपण एका साईडला ठेवून देऊयात. आणि त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये फुटाण्याची डाळ वाटून काढली त्याच भांड्यामध्ये बघा, ज्या वाटीनं फुटाण्याची डाळ मोजून घेतली त्या वाटीनं आपण 2 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये आता आपण ही बटाट्याची संपूर्ण पेस्ट घालून घेतोय. आता आपली जी चकली आहे ती अगदी छान खमंग व्हावी, खुसखुशीत व्हावी म्हणून मी 2 मोठे चमचे पांढरे तीळ घातले. 1 मोठा चमचा ओवा घेतला, तर थोडासा हातावरती घसकटून घेतला. ओवा चांगला घसकटून घेतला की ओव्याचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त लागतो. त्यानंतर थोडासा आपण ह्याच्यामध्ये हिंग घालूयात. पाव चमचा इतकी हळद पावडर घातली. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलं. तिखट कसं हवं ह्यावरती याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालूयात. आता आपण मोहन घालतोय, तर आता आपलं पीठ जे आहे ते 3 वाटी पीठ झालं. म्हणजे फुटाणा डाळी 1 वाटी आणि 2 वाटी तांदळाचं पीठ, असं टोटल आपलं 3 वाटी पीठ झालं. त्यामध्ये आता आपण 3 चमचे इतकं तेलाचं मोहन घालतोय. ह्यामुळं चकली ना अगदी मस्त खुसखुशीत तयार होते आणि ते तेलही अजिबात पीत नाही. आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेणार आहोत. ह्यामध्ये सुरुवातीला लगेचच आपण अजिबात पाणी घालत नाही, कारण जर लगेच पाणी घातलं तर आपण बटाट्यामध्ये पण पेस्ट करून घातली होती, तर गोळा जर पातळ झाला तर चकली पुन्हा पातळ किंवा अगदी मोडते. त्यामुळे असं होऊ नये म्हणून सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घेतलं. आणि आवश्यकता असेल तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचा चांगला असा गोळा मळून घ्यायचा. गोळा मळतेवेळी तो फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळ नसावा. आता ज्या भांड्यामध्ये बटाटा वाटून घेतला त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं, साधारणपणे 2 ते 3 चमचे, आणि पुन्हा सगळा गोळाचा मळून घेतला. आता बरेच जण बटाटे वाटताना देखील जास्त पाणी घातलं असेल तर त्यांना पाण्याची पुन्हा आवश्यकता लागणार नाही. आपण बटाटे वाटताना पाणी किती घालतो ह्यावर देखील पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक ठरू शकतं. तुम्ही पाहू शकता गोळा जो आहे तो अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता चकली बनवतो तर गोळा जो आहे ना तो फार घट्ट नसावा, नाहीतर अगदी मग काटे किंवा येताना चकली तुटते पण, आणि फार मऊ असेल तर चकली चांगली बनतही नाही. तर मध्यम गोळा करून घेतला. आता चकलीचा सोरा घेतला, हातून छानपैकी तेल लावून घेतलं. आता जो गोळा आहे तो आतमध्ये सोऱ्यामध्ये टाकून घेतला. ह्या चकल्या आहेत ना करायला सोप्या आहेत, अगदी लहानांपासून सगळे बनवू शकतात. सोरा चांगला घट्ट करून घेतला. आता आपण चकली गोल गरगरीत अजिबात करत नाही आहे, तर ही झटकी पट चकली आहे. त्यामुळे एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मध्यम करायचा आणि सोऱ्यातून ह्या चकल्या सोडून घ्यायच्या. तुम्ही हवं तर गोल गरगरीत चकल्या करू शकता, पण त्याला थोडा जास्त वेळही लागतो आणि बऱ्याच चकल्या मोडतातही. तसं होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीने ह्या चकल्या करून घेते. आता जेव्हा चकलीसाठी आपण तेल ठेवतो तेव्हा काय काळजी घ्यायची, तर तेल जे आहे ते अति गरम असू नये. थोडंसं मध्यम गरम असेल ना तर चकली छान होते, कारण बऱ्याचदा तेल जास्त कडकडीत तापलं असेल तर चकली वरून फक्त लाल होते आणि आतून पूर्ण ती मऊ राहते. तसं होऊ नये म्हणून आपण ही मध्यम गॅसच्या आचेवरती छानपैकी चकली तळून घ्यायची. चकली तेलामध्ये तळल्यानंतर ती अगदी छान हलकी होते आणि त्यामुळे ती काय होते अगदी मस्त कुरकुरीत पण तयार होते. चकलीचा रंगही छान होतो. चहासोबत चकली खाणं म्हणजे खूप मस्त वाटतं. मला स्वतःला चहा चकली खूप आवडते आणि दिवाळीमध्ये तर आपण नेहमी चकली बनवतो, पण अधेमध्ये चकली ती नक्की खावीशी वाटते. त्यामुळे नक्की ही बटाट्याची चकली करून बघा. तुम्ही पाहू शकता चकली किती मस्त तयार झाली आहे, रंगही सुरेख आलेला आहे आणि ही चकली जास्त तेल पितही नाही. अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीच्या ज्या चकल्या आहेत त्या पण करून घेणार आहोत. आता आपण 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतली होती, 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं, 3 चमचे तेल घातलं होतं आणि 2 बटाट्याची पेस्ट करून घातली होती. तर ह्या प्रमाणामध्ये साधारणपणे माझ्या भरपूर चकल्या तयार झाल्या होत्या. अगदी 1 आठवडा किंवा 2 आठवडे तुम्ही ह्या चकल्या टिकवून खाऊ शकता.
प्रवास असू देत किंवा घरी खायला चहासोबत ही चकली नक्कीच मस्त लागते. बाहेर पाऊस सुरू झाला की अशी मस्तपैकी खमंग खुसखुशीत चकली खायला खूप छान वाटते. तर सगळ्या माझ्या चकल्या तर छानपैकी तयार झाल्या. चकली छान तळून झाली की वरून थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्ता जेव्हा कुरकुरीत होतो ना, तेव्हा कढीपत्त्याची चव पण खूप मस्त लागते. तर मला बघायला प्रचंड आवडते. तुम्हाला कोणत्या प्रकारची चकली आवडते? आता बऱ्याच जणांना भाजणीची चकली आवडते किंवा बऱ्याच जणांना भाजणीची चकली आवडत नाही. तुमची चकली कोणती आवडीची आहे हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्या चकल्या बघा माझ्या तयार करून झाल्या. अगदी मला 10 ते 15 मिनटं हे चकली बनवायला लागले. तुम्ही नक्की करून बघा. चकली मोडूनही दाखवते. अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून मस्त खुसखुशीत पोकळ्या झालेल्या आहेत. तर ही चकली तुम्ही नक्की बनवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद. बाय.